मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कोरोनाच्या या आर्थिक संकटामध्ये सुद्धा महाराष्ट्र पोस्ट विभाग यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरिता जवळपास 1371 जागा ह्या निघालेल्या आहेत आणि ह्या जागा मित्रांनो परमनंट आहेत. 10वी आणि 12वीच्या बेसिसवर आहेत. अर्ज भरण्यास लवकरच सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो, अर्ज हा आपण सर्वांनी काळजीपूर्वक भरणं खूप गरजेचं आहे. याच्या मागचं कारण असं आहे की जर आपण एकापेक्षा जास्त इथे अर्ज भरले तर ते रिजेक्ट होतात, रद्द होतात. त्यामुळे आपल्याला एकापेक्षा जास्त पदांसाठी इथे अर्ज करता येतो, मात्र एकच अर्ज आपल्याला करता येतो. म्हणजेच एकाच अर्जाच्या माध्यमातून आपण पोस्टमन किंवा मेल गार्ड किंवा मल्टीटास्किंग स्टाफ या पदांची निवड करू शकता. त्यामुळे अर्ज भरत असताना किंवा अर्ज भरण्याच्या अगोदर ही माहिती आपण वेळोवेळी तपासून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि एकदा चूक झाली तर ती मात्र मित्रांनो दुरुस्त होत नाही आणि या छोट्याशा चुकीमुळे सुद्धा आपल्या हातामध्ये आलेली नियुक्ती ही जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता खूप महत्त्वाचा आहे. जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे. चालू मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावर OTP येणार आहे. त्यानंतर चालू ईमेल ID आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर स्कॅन कलर पोस्ट पासपोर्ट आपल्याकडे असला पाहिजेत. JPEG फॉर्मॅटमध्ये 20 KB ते 56 KB त्याची साईज असली पाहिजे. त्याचबरोबर स्कॅन केलेली सिग्नेचर ही JPEG फॉर्मॅटमध्ये असली पाहिजेत आणि त्याची साईज ही 10 ते 20 KB एवढी असली पाहिजे. त्यानंतर आपल्याला जात प्रवर्गाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असलं पाहिजे. यामध्ये EWS, OBC, SC आणि ST या प्रवर्गाचा समावेश आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे OBC कॅटेगरीकरता. इन्कम आणि असेट सर्टिफिकेट हे लागणार आहे EWS कॅटेगरीकरता. जर OBC प्रवर्गाचा लाभ घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिलियर आपल्याकडे असलंच पाहिजेत आणि EWS कॅटेगरीचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर इन्कम अँड असेट सर्टिफिकेट हे आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचे फॉर्मॅट मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये दिलेलं आहे. संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सर्वांकरता उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर अपंग बांधवांना जर अपंगत्वाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. 40% जास्त त्यांचं अपंगत्व असलं पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्याला जे डाटा एंट्री स्किल आहे आपली पेपर 3 त्यामधून जर तुम्हाला सूट हवी असेल तर तशा प्रकारचं अपंग बांधवांकरता प्रमाणपत्र त्यांनी संबंधित शल्यचिकित्सक यांच्याकडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्कॅन इमेज ऑफ ID प्रूफ, आपला जो ID आहे त्याचा प्रूफ स्कॅन कॉपीमध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर इमेज ऑफ फोटोग्राफ ऑफ स्क्रिप्ट इन ॲप्लिकेबल असणार आहे. त्याचबरोबर मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे, जे की मी सांगितलेल्या डाटा एंट्रीमधून जर तुम्हाला सूट मिळवायची असेल तर. जर ट्रान्सजेंडर कोणी असेल तर त्यांच्यासाठी ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट हे जी ऑथॉरिटी आहे त्यांचं लागणार आहे. माजी सैनिकासाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट हे लागणार आहेत. NOC ही लागणार आहे. जर करंट ऑर्गनायझेशनमध्ये कोणी काम करत असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉई असेल आणि त्यांना या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण NOC म्हणतो ते लागणार आहे. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स हे शैक्षणिक पात्रतेच्या संबंधित लागणार आहेत. त्याच्याच बेसिसवर आपली निवड होत आहे, त्यामुळे हे डॉक्युमेंट अतिशय आवश्यक आहेत. 10वीच्या बेसिसवर आपण जर अप्लाय करत असाल तर 10वीची मार्कशीट, त्याचबरोबर TC जर आपल्याकडे असेल तरी देऊ शकता, परंतु मार्कशीट ही कंपल्सरी आहे. त्याचबरोबर 12वीच्या बेसिसवर तुम्हाला पोस्टमन किंवा मेल गार्ड या पदांसाठी जर अप्लाय करायचं असेल तर 12वीची मार्कशीट आपल्याला लागणार आहे. 10वीची मार्कशीट याच्यासाठी लागते कारण मल्टी टास्किंग स्टाफ आणि त्याचबरोबर पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ यांच्यासाठी ही मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर 12वीचं सर्टिफिकेट जे आहे ते
पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी कंपल्सरी आहे. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे, मेल गार्ड आणि पोस्टमनसाठी 10वी आणि 12वीची मार्कशीट लागते. परंतु जर तुम्हाला मल्टीटास्किंग स्टाफ या फक्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर 10वीची मार्कशीट सफिशियंट आहे. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ग्रॅज्युएशनशी संबंधित तुम्ही सर्टिफिकेट इथे अपलोड करू शकता. तर अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची डॉक्युमेंट्स यासाठी लागणार आहेत. जे फोटो आपण देत आहात इथे नोट दिलेली आहे बघा. तुम्ही ज्या काही स्कॅन कॉपी अपलोड करणार आहात त्या क्लिअर दिसल्या पाहिजेत, कारण त्यांना सर्व गोष्टी ह्या दिसल्या पाहिजेत तिथे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आल्या पाहिजेत. त्यासाठी इथे सूचना दिलेली आहे की सर्व फोटो इमेजेस हे क्लिअर असले पाहिजेत. जर ते व्यवस्थित नसतील आणि आपल्याला त्यांना पाहता आले नाही तर मात्र तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायच्या आहेत की जे काही फोटो आपण देत आहोत ते क्लिअर द्यायचे आहेत. मोबाईल नंबर सुरू द्यायचा आहे, ईमेल ID चालू जो आहे तो द्यायचा आहे. अशा प्रकारची ही सर्व डॉक्युमेंट्स आपण तयार ठेवा. अर्ज भरण्यास लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपण अचूक अर्ज भरून या प्रोसेसमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.